नमस्ते मॅम, आपलं न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ही घटना जेव्हा एखाद्याच्या बाबतीत घडते तेव्हा ती व्यक्ती संपूर्णपणे तुटलेली असते. छोट्या मुलीवरती बलात्कार झालाय, अल्पवयीन मुलीवरती बलात्कार, या समाजामध्ये समाज कुठे चालला? म्हणजे एका क्षणाला असं वाटतं की सगळं इन्सिक्युअर आहे, काही नाही, आपली मुलं सुरक्षित नाहीत, आपण सुरक्षित नाही. जेव्हा प्रत्यक्षात आपण लिहायला घेतो तेव्हा आपण त्या झोन मध्ये जातो. त्यामुळे तुम्ही एका क्षणी ती बलात्कार झालेली मुलगी असता, एका क्षणी तुम्ही बलात्कार करणारा पिता असता, एका क्षणी तुम्ही ती असहाय्य आई असता. बाहेर आल्यानंतर जेव्हा मला पटकन माझी मुलगी दिसायची तर मला वेळ लागायचं ते रिलेट करायला, कारण मी तिथून बाहेर पडणं मला कठीण जात होतं. की तुम्ही ती कादंबरी वाचताना स्वतःला कुठल्या रोलमध्ये ठेवता? तो मुलीवरती बलात्कार करणारा बाप तुम्हाला बघायचा आहे का, की जसं त्या मुलीला वाचवणारी आई आहे, तिच्यासाठी फाईट करणारी आई आहे, त्या रोलमध्ये तुम्ही स्वतःला बघता? ती तुमची मानसिकता आहे. आजकाल शाळांमध्ये एक झालंय की गुड टच आणि बॅड टच याबद्दल एक अवेअरनेस मुलांमध्ये आधीपासून क्रिएट केल्या जाते. चाइल्ड काउन्सिलर हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. जर तुमच्या मुलांमध्ये काही तुम्हाला चेंजेस दिसत आहेत किंवा तुमची मुलं काहीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतायत पण पूर्णपणे सांगतही नाहीये, तो जो स्पर्श असतो तो त्या मुलांना जाणवतो की हा स्पर्श मला नकोच आहे. आणि मुलं जेव्हा एखाद्या स्पर्शाला नको म्हणतात तेव्हा आईवडिलांनी ते समजून घ्यायला पाहिजे की हा नमस्कार, मी प्रियंका सरवार न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपल्या समोर मी एका नवीन पुस्तकाचं इंट्रोडक्शन आणि त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्या लेखिकांसोबतच. तर पुस्तकाचं नाव आहे व्हेन माय फादर आणि लेखिका आहेत शीतल देशमुख डहाके मॅम. नमस्ते मॅम, आपलं न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मॅम, व्हेन माय फादर ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांचं नुकतंच पुस्तक आपण प्रकाशित केलंय. 8 मार्च हा महिला दिन असतो, त्या निमित्ताने आपण ते औचित्य साधून आपण पुस्तक प्रकाशित केलंय. तर मॅम, कोणी पण हे पुस्तक आधी हातात घेतल्यानंतर टायटल वाचतोय आपण व्हेन माय फादर. तर मग आपण तिथूनच सुरुवात करूया की का, म्हणजे असं हे नाव काय आहे? खरं तर पुस्तकाचं जे टायटल आहे त्याच्यावरती बरीच चर्चा झाली किंवा जेव्हा जेव्हा आम्ही कोणाला अप्रोच केला तेव्हा सुद्धा त्यांनी पहिल्यांदा हेच विचारलं की हे टायटल का? ऍक्च्युली त्या कादंबरीमध्ये एक वाक्य आहे ज्यात ती म्हणते की आय एम निदर रिग्रेटेड नॉर अशेम्ड टू टेल व्हेन माय फादर रेप्ड मी. एका सावत्र वडिलांनी बलात्कार केलेल्या मुलीची ही गोष्ट आहे. आणि ते जे वाक्य होतं ते मला तेव्हा सुद्धा फार अपील झालं की व्हेन माय फादर रेप्ड मी. परंतु जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाचं शीर्षक ठरवतो तेव्हा रेप्ड मी वगैरे असं काही टाकलं की ते थोडंफार प्रक्षोभक वाटतं आणि वाटू शकतं आणि समोरच्याला बरेच ऑब्जेक्शनेबल सुद्धा वाटू शकतं. त्यामुळे आम्ही व्हेन माय फादर आणि त्याच्या पुढे व्हेन माय फादर एवढंच विषय सोडून आम्ही तो समोरच्याला विचार करायलाही उद्युक्त करतोय की त्याच्या पुढे काय असू शकतं. आणि म्हणून ते टायटल मला कुठेही चेंज करायचं नव्हतं कारण ते मलाच फार अपील झालं होतं. आणि जेव्हा लिहिणाऱ्याला ते अपील होतं तेव्हा तो समोरच्याला सुद्धा तेवढ्याच इफेक्टिव्हली कन्व्हिन्स करू शकतो. सांगू शकतोय की काय एक्झॅक्टली. मॅम, ह्या पुस्तकामध्ये काय आहे? जसं तुम्ही आता बोलता बोलता बोललात की त्या एका मुलीची कहाणी आहे किंवा कथा आहे किंवा अजून काही आहे का? म्हणजे खरं तर ही गोष्ट सुरू झाली अगदी छोट्याशा एका बातमीपासून. खूपदा असं होतं की वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या येतात की अमक्या तमक्या छोट्या मुलीवरती बलात्कार झालाय, अल्पवयीन मुलीवरती बलात्कार. या बातम्या आपण कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नोटीस होत राहतात, परंतु तेवढ्या वेळापुरता आपण सोडून देतो. परंतु माझं एक झालं की मी आधी लोकांमध्ये काम करत असल्यामुळे मला तो एक थोडासा त्या ती जी बातमी असते त्याच्या मागे ही एक गोष्ट असते. ती बातमी ज्या लोकांच्या बाबतीत घडली आहे त्यांचं पुढे काय होतं, ती गोष्ट त्यांच्यासोबत जी घडली त्याचा शोध घेण्याचा मला एक छंद लागलेला आहे पूर्वीपासून. त्यामुळे जेव्हा मी एकदा बातमी वाचली की अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पिता गजाआड आणि ही मुंबईमधली घटना आहे, तर मी त्या बातमीचा मागोवा घेतला, ते शोधलं आणि लक्षात आलं की ही घटना जेव्हा एखाद्याच्या बाबतीत घडते तेव्हा ती व्यक्ती संपूर्णपणे तुटलेली असते. मग त्या मुलींचं काय होतं? त्यांचं काउन्सिलिंग कशा पद्धतीने केलं जातं? त्यामध्ये फॅमिलीचा काय रोल असतो? बऱ्याचदा ह्या अशा घटना घडत असताना आईला ते माहिती असतं,
कुटुंबातल्या बऱ्याचशा व्यक्तींना सुद्धा माहिती असतं की कुठला तरी एक व्यक्ती आपल्या मुलीचं आणि मुलीचंच का मी म्हणेन मुलाचं सुद्धा लैंगिक शोषण करतंय हे आईला माहिती असतं, घरातल्या बऱ्याच लोकांना सुद्धा माहिती असतं. मात्र कुठल्या तरी दडपणामुळे ती गोष्ट बाहेर येत नाही. आणि बरोबर जेव्हा आहे. या गोष्टी कुठल्या तरी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाहेर येतात, जशी मुंबईची जी घटना म्हटली मी, म्हणजे ती शाळेमध्ये मॅम, साधारणतः कोणत्या सालाची असेल ही जी घटना घडली ही 2014ची घटना आहे. अच्छा, आणि 14. तेव्हा ती माझ्या डोक्यात क्लिक झाली की मी आधी सुद्धा अशा बातम्या खूप वाचलेल्या आहेत. हो. आणि हे का होतंय, हे परत परत हम्म. का होतं, परत झालं तर या लोकांचं काय होतं. आणि म्हणून मला ते वाटलं की हा विषय, त्यानंतर मी बघितलं की हा विषय लिहिला गेलेला नाहीये. बलात्कारित स्त्रियांबद्दल बरंच लिहिलं गेलंय, परंतु मला प्रश्न पडला की छोटे जे असतात, जे अल्पवयीन, ज्याला अगदी आपण वय वर्ष 0 ते 18 हा सगळा अल्पवयीन मध्ये येणारा वर्ग, ह्या 18 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार झाला तर ती सांगू शकेल, 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला ती सांगू शकेल, 2 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा बलात्कार होतो तेव्हा नेमकं काय झालं हे ती कसं सांगू शकेल. आणि म्हणून मला तो शोध घ्यायचा होता की जेव्हा असं काही घटना घडते तेव्हा नेमक्या कशा पद्धतीने प्रोसिजर्स फॉलो केल्या जातात. आणि नेमकं 2012 मध्ये पॉक्सो हा कायदा अस्तित्वात आला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात केसेस त्या पॉक्सो अंतर्गत नोंदवल्या गेल्या. आणि नंतर लक्षात आलं की या खूप मोठ्या प्रमाणात या घटना घडतायत समाजात. आणि म्हणून मला असं वाटलं की हा विषय फार गरजेचा आहे की हा प्रत्येक ठिकाणी पोहोचावा. आणि कादंबरी हे असं खूप माध्यम, सेन्सिटिव्ह विषय मॅम. म्हणजे मुळात मला ह्या गोष्टीचं फार कौतुक तुमचं आधी करावं असं वाटतंय की तुम्ही हे विषय मांडण्यासाठी एक पाऊल पुढे उचललंय. म्हणजे आपण फक्त बातम्या आणि न्यूज चॅनल असेल किंवा पेपरमध्ये ह्या गोष्टी आपण ऐकतो, बघतो, वाचतो, पण कोणी समोर येत नाही हे बोलण्यासाठी. तर तुमचं त्यासाठी म्हणजे खूप धैर्य लागतं हे पुस्तक अशा पद्धतीने आणायला आणि लिहायला. तर तुम्ही काय म्हणून म्हणजे कसा विचार केला की नाही आता आपण हे अशा पद्धतीने आणूया? मला असं कुठून वाटतं सुरुवात की केली तुम्ही? मला असं वाटतं की हा पण एक खूप मोठा स्ट्रगलच होता. हं. कारण मी ज्या वातावरणात वाढलीये, माझे वडील मला अगदी पाठिंबा देणारे असे होते. मग ती वादविवाद स्पर्धा असो, कुठेही पाठवणे असो. त्यामुळे तसे वडील बघितलेली मुलगी, असे वडील जेव्हा आपण समाजात बघतो की जे आपल्या मुलीवरती अत्याचार करतात, आणि मी निदान त्यामध्ये सावत्र वडील हे तरी नातं घेतलंय, कारण जी घटना घडली होती ती सावत्र वडिलांच्या बाबतीतली होती. परंतु सख्खे वडील सुद्धा मुलींवरती असे अत्याचार करतात आणि अशा खूप सगळ्या घटना रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे मी काहीतरी वेगळं सांगतेय असं नाहीये, परंतु मी पहिल्यांदा सांगतेय हे मात्र नक्की. या विषयावरती कोणीही लिहिण्याचा प्रयत्न केला नाही किंवा हिंमत केली नाही असं मी म्हणेन. कारण आपल्या समाजामध्ये वडील ह्या नात्याला एक वेगळं वलय प्राप्त आहे, रिस्पेक्ट आहे. आणि त्या वडिलांबद्दल असं काही लिहायचं म्हणजे फार मोठा हिंमत लागते त्याला. खरं तर जेव्हा ही कादंबरी लिहून झाली तेव्हा तो लिहिण्याचा जो काळ होता, रिसर्च एक ठीक होता की मला काही डेटा कलेक्ट करायचा आहे, मला घटना कुठे घडल्या ते बघायचं आहे, मला त्या एरियाची रेकी करायची आहे, हे सगळं ठीक आहे इथपर्यंत. परंतु जेव्हा प्रत्यक्षात आपण लिहायला घेतो तेव्हा आपण त्या झोन मध्ये जातो. त्यामुळे तुम्ही एका क्षणी ती बलात्कार झालेली मुलगी असता, एका क्षणी तुम्ही बलात्कार करणारा पिता असता, एका क्षणी तुम्ही ती असहाय्य आई असता. आणि ह्या सगळ्या घटनांमधून जाताना ना स्वतःला सांभाळणं फार कठीण असतं. कारण आपलंही एक कुटुंब असतं. माझी 2 मुलं आहेत, माझी छोटी मुलं आहेत. त्यांच्याकडे बघताना मला बरेचदा असं वाटायचं की ह्यांच्या बाबतीत असं काही घडलं तर. वेगवेगळ्या नात्यांमधून हे प्रकार होतच असतात. आणि ती इन्सिक्युरिटी जी आहे ना, त्यामुळे एका क्षणी मला असं वाटलं की मी पटापट लिहून मोकळं व्हावं, कारण मला अजून त्या झोन मध्ये राहायचं नव्हतं. मग हे पुस्तक झाल्यानंतर ते प्रकाशनाच्या आधी आणि फायनल ड्राफ्ट होण्याच्या आधी, म्हणजे फायनल ड्राफ्टचंही मी म्हणेन की 6 ड्राफ्ट आम्ही स्वतःच रद्द केले. म्हणजे प्रत्येक वेळी वाचताना असं वाटायचं की हे कुठेतरी थोडं जास्त होतंय का. आणि या बाबतीत मी म्हणेन की माझे जे आधीचे संपादक होते त्या सगळ्यांना मी अगदी एक पॅरेग्राफ सुद्धा पाठवायचे की हे तुम्हाला योग्य वाटतंय का. आणि ते सगळे पत्रकारितेच्या क्षेत्रातलेच असल्यामुळे त्यांना ते पटकन रिलेट व्हायचं आणि ते मला आन्सर पाठवायचे की हो हे योग्य वाटतंय, हे प्रक्षोभक वाटतंय, हे थोडं नको. त्यामुळे मला ते बऱ्यापैकी त्या लोकांची फार मदत झाली. आणि तिथून तो जो फेज होता की आपण लिखाण करतोय तो खरं डिप्रेसिंग फेज होता. कारण कंटिन्युअसली आपण त्या एका
गोष्टीबद्दल लिहितोय वेगवेगळे अनुभव होते, वेगवेगळी कॅरेक्टर्स होती तुमच्या समोर आणि ते अनुभव आपल्याला पण एक्सपिरियन्स आणि ती वेगवेगळी लिहायचं. कॅरेक्टर्स, आणि कसं होतं की आपण एका ठिकाणी बसून लिहितोय आणि बाहेर येऊन आपण सडनली चेंज होतोय, असं होत नाही. त्यामुळे तिथे स्वराबद्दल लिहिताना, तिथे मनस्विनीबद्दल लिहिताना, बाहेर आल्यानंतर जेव्हा मला पटकन माझी मुलगी दिसायची, तर मला वेळ लागायचा ते रिलेट करायला. कारण मी तिथून बाहेर पडणं मला कठीण जात होतं. आणि म्हणून जेव्हा तो लिहून झाला, तो फेज अतिशय डिप्रेसिंग होता. मला असं वाटत होतं की मी डिप्रेस होतेय का काय? कारण हे वास्तव आहे आणि इतकं भयानक वास्तव आहे की आपण थोडं जरी संवेदनशील मन असेल कोणाचं, तर तो या गोष्टींनी खरंच विचार करेल की काय होतंय. आणि ती व्यक्ती पुढे स्टेप घेईल की त्याला जर वाटेल की समाजात कुठेतरी हे असं होतंय, तर मी माझा रोल काय प्ले केला पाहिजे, मी काय केलं पाहिजे जेणेकरून ही घटना पुढे जाणार नाही. म्हणजे एखाद्या परिवारात जर कुणाला वाटत असेल की माझ्या परिवारात असं काहीतरी होतंय, ही कादंबरी वाचल्याने जर त्याला वाटलं की मी या गोष्टीवरती एक स्टँड घेतला पाहिजे, मी या छोट्या मुलीला किंवा मुलाला वाचवलं पाहिजे, मला असं वाटतं की ही कादंबरी त्यासाठीच आहे की आपण काही बालपण जरी वाचवू शकलो तरी मी म्हणेन की ही कादंबरी सार्थकी म्हणजे लागली. मॅम तुम्ही जे आता पॉक्सो ऍक्टचा उल्लेख केला त्यावरूनच मला रिलेट होते की चाइल्ड अब्युज जे आपण म्हणतोय की ते आजकाल वाढत चाललंय आणि तो कायदा त्याच्यासाठी चालला होता की तुम्ही त्या कायद्याच्या द्वारे तुमचं जे काही असेल म्हणजे तुम्ही मांडू शकताय. कारण की आयपीसी मध्ये माझ्या माहितीनुसार त्याचा हे नाहीये, आयपीसी ला मध्ये सपोर्ट नाहीये या अशा केसेस बद्दल. सपोर्ट नाही असं नाही, परंतु ती जी व्याख्या आहे ओके. बाल लैंगिक शोषणाची, हा, हा. ती अगदी 0 ते 18 असा वयोगट पूर्ण पकडला हो, जातो. हो. तर अच्छा. मी तेच म्हटलं की 1-2 वर्ष ते 17-18 वर्ष, म्हणजे 17-18व्या वर्षी निदान एक जाणीव आलेली असते, कळतं आपल्याला आपल्यासोबत काय होतंय. ओके. परंतु वयाच्या पहिल्या दुसऱ्या वर्षी तर हे असं मोठा वयोगट जो होता, तो आधी आयपीसी मध्ये तो एक पद्धतीने चुकीचं म्हणू आपण. ओके. पॉक्सोमध्ये तुम्हाला प्रॉपरली त्या वयोगटामधल्याच केसेस अच्छा. घेतल्या जातात. म्हणजे प्रॉपर ते 18 हा, वर्षाच्या आधी खाली बलात्कार म्हणजे असलेले बलात्कार, मग तो सगळं ते सरसकट सरसकट बलात्कार, मग तो होता. 40 वर्षाच्या स्त्रीवरती स्त्रीवरती झाला, झालं. 1 पुरुषावर वर्षाच्या पण. मुलीवरती झाला, अजून कुठल्या तरुणीवरती झाला, 20, 22, 25, 26, ते सगळे एका वयोगटात येत होते. पॉक्सोनी एक मर्यादा आखली, पण पॉक्सोमध्येही मला असं वाटतं की ही मर्यादा त्यातही आहे की 0 ते 18 हाही फार मोठा वयोगट आहे. खूप मोठा आहे. कारण तिथेही 15, 16, 17, 18 या वयाची मुलं मुली सांगू शकतील 0, 1, 2, 3 अगदी 6 महिन्याच्या लहान- बाळावरती सुद्धा बलात्कार झालेला आहे. बापरे. आणि हे सगळं काही मी वेगळं सांगते असं नाहीये, या सगळ्या बातम्या आहेत, त्यांचे रेकॉर्ड्स आहेत. बापरे. ही काय प्रवृत्ती आहे. म्हणजे ते ऐकून पण कान सुन्न होतात ना, म्हणजे की तुम्ही याच्यावरती तर रिसर्च केलाय म्हणजे आणि तुम्ही- जेव्हा आपण ते खरंच लिहायला बसतो तेव्हा असं वाटतं की हे काय होतंय आणि हा समाज कुठे चाललाय. म्हणजे एका क्षणाला असं वाटतं की सगळं इन्सिक्युअर आहे, काही नाही, आपली मुलं सुरक्षित नाहीत, आपण सुरक्षित नाही, असं एक क्षण असा येतो की जेव्हा ते वाटायला लागतं. परंतु या कादंबरीचा उद्देश ती इन्सिक्युरिटी निर्माण करणं नव्हतं, तर इन्सिक्युअर झालेल्या लोकांना त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवणं हा त्या कादंबरीचा उद्देश आहे. कारण जेव्हा कुणासोबत ही घटना घडते तेव्हा फार मोठा इमोशनल सेटबॅक बसलेला असतो. त्या लोकांना त्यातून बाहेर पडणं, मुलांना म्हणेन मी, त्या गोष्टी मुलांना जास्त त्या कारण की ते गोष्टीतून पहिले मुलांना ओपन अपच होत नाही कोणासमोर, म्हणजे घरच्या आई वडिलांसमोर. पहिली गोष्ट त्यांना किंवा- आपल्यासोबत हे काही होतंय हे चुकीचं आहे हे कळायला वेळ वेळ लागतो. लागतो. बरेचदा त्यांच्या शरीरावरती काही खुणा दिसतात आणि मग आईला किंवा वडिलांना कळतं की हे काहीतरी चुकीचं होतंय, होतंय. आणि मग त्यावरती इन्व्हेस्टिगेट केल्यावरती कळतं की आपलाच कोणीतरी नातेवाईक. बरं, ह्यामध्ये हे आहे की जास्तीत जास्त या बाबतीत होणाऱ्या केसेस ज्या आहेत त्या अगदी जवळच्या नातेवाईकांकडनं किंवा ओळखीतले जे मित्र परिवारातले वगैरे असतात अशांकडनं होण्याचं प्रमाण 80 ते 90% 90. इतकं आहे. आणि फार कमी केसेस फार मध्ये असं दुर्दैवी आहे गोष्ट आहे ही की असं आहे, पण आहे म्हणजे तो डेटा आहे, तो ऍक्सेप्टच करावा लागतो. आहे आणि हे मान्य करावंच करावंच लागणार लागतं. आहे. मग ह्यातून बाहेर पडण्याचे रस्ते मात्र आपल्याला शोधावे लागतील की आता 80% ती 70, 60, 50 वरती कसं आणायचं. आणि त्यासाठी ही कादंबरी आहे की अवेअरनेस. जेव्हा एक आई अवेअर होते, जेव्हा एक आत्या अवेअर होते, मामी अवेअर होते, काका अवेअर होतात, तेव्हा त्यांना कळतं की हे माझ्या परिवारात जर होत असेल तर मी थांबवलं पाहिजे. आणि अवेअरनेस स्प्रेड करणं हाच या कादंबरीचा उद्देश आहे. कुठेतरी इन्सिक्युरिटी निर्माण करून लोकांना घाबरवून सोडायचं. आणि किंवा मला बऱ्याच जणांनी विचारलं की
मी एक वडील आहे, माझी एक मुलगी आहे, आमचं हम्म, फार हम्म. छान बॉन्ड आहे. आणि मग तुझी कादंबरी वाचून माझ्या मुलीच्या मनात किंवा माझ्या मनात असा विचार येऊ शकतो का, किंवा इन्सिक्युरिटी निर्माण होऊ इन्सिक्युरिटी शकते निर्माण किंवा होऊ शकते का? तर मला असं वाटतं की तुम्ही ती कादंबरी वाचताना स्वतःला कुठल्या रोलमध्ये ठेवता? हम्म, तो मुलीवरती बलात्कार करणारा बाप तुम्हाला बघायचा आहे का? हम्म. की जसं त्या मुलीला वाचवणारी आई आहे, तिच्यासाठी फाईट करणारी आई आहे, त्या रोलमध्ये तुम्ही स्वतःला बघता? हम्म, हम्म. ती तुमची मानसिकता आहे. तुम्ही ज्या मानसिकतेतून ती कादंबरी वाचाल, तुम्ही त्या रोलमध्ये स्वतःला बघाल. तुम्ही स्वतःला पीडित बघताय, पिडणारा बघताय, की हम्म. वाचवणारा म्हणून वाचवणारं बघताय? बघतायत. बरोबर. तुम्हाला जर तुमच्या मुलीचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे, तुम्हाला जर तुमच्या मुलीसाठी एक सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे, हम्म, तर हम्म. तुम्ही त्या दृष्टीने ती कादंबरी वाचा. जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या मुलीमधला जो बॉन्ड आहे तो अजून ओपन राहील. हो. तुमची मुलगी कुठल्याही वेळी तुमच्यासोबत येऊन हे कॉन्फिडेंटली सांगू सांगू शकली पाहिजे की शकते. तुमचा हा मित्र मला आवडत नाही. बरेचदा बरोबर. असं होतं की जेव्हा घरी येणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल मुलं सांगतात हम्म, हम्म, की हम्म. मला ही व्यक्ती आवडत नाही, तेव्हा आई वडील ते इग्नोर करतात. ते हम्म. सांगतात की ते काका किती छान आहेत, हम्म, हम्म, हम्म. ते तुझा किती लाड करतात. बरं, या लाड करण्याच्या मागचं काय कारण आहे ते आई वडिलांना समजून कळत नाही. त्यांना असं वाटतं ही विचारलं पाहिजे. त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती आपल्यासोबत छान आहे, आपल्या हम्म, मुलीला हम्म. छान जवळ घेते. हम्म. पण त्या जवळ घेण्यातला तो जो स्पर्श असतो, हम्म, तो त्या हम्म. मुलांना जाणवतो की हा स्पर्श मला नकोच आहे. नकोय. आणि मुलं जेव्हा एखाद्या स्पर्शाला नको म्हणतात, तेव्हा आई वडिलांनी ते समजून घ्यायला घेतलं पाहिजे की हा स्पर्श का नको आहे. मॅम, माझा असा प्रश्न आहे की हे पुस्तक म्हणजे साधारणतः कोणी वाचलं पाहिजे, की असं काही आहे का की याच वयोगटाने वाचलं पाहिजे किंवा नाही, मी म्हणेन की हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. म्हणजे आता पालकांनी वाचावं तर वाचलंच पाहिजे, 100 काय अर्थात, 200% अर्थात. सगळ्यांनीच वाचलं पाहिजे. पण जी किशोरवयीन मुलं मुली आहेत, तर त्यांना आपण त्यांच्या हातातही हे पुस्तक दिलं तर त्यांना म्हणजे नाही, तुमचं काय तुला तुला हा, म्हणजे आश्चर्य मला असं प्रश्न पडला की नक्की हे कुठं द्यायचंय वाचायला, कोणाला वाचायला द्यायचं तुला किंवा आश्चर्य वाटेल, परंतु एका अनोळखी व्यक्तीने हे पुस्तक त्याच्या मुलीला वाचायला दिलं आणि हा. ती वाचतानाचा फोटो माझ्या वॉलला पोस्ट केला. ओके. आणि त्यांनी सांगितलं, पर्सनली त्यांनी एक मेसेज केला मला की मी पहिल्यांदा हे पुस्तक मी वाचलं आणि नंतर माझ्या मुलीला वाचायला दिलं. आणि तिला ह्याच्यासाठी वाचायला दिलं की तिला माहिती असायला पाहिजे की नकोसा स्पर्श म्हणजे काय. बरोबर. कारण जवळच्या नात्यांमध्ये जेव्हा असं काही घडतं, तेव्हा हम्म, आपली हम्म. मुलं ओपन अप व्हायला पाहिजे, आपली मुलं बोलायला पाहिजे. आणि म्हणून त्या व्यक्तीने मला सांगितलं की मी आधी माझ्या मुलीला वाचायला दिलं. त्यांची मुलगी मला वाटतं 8 ते 10 वयाची आहे, फार नाही. ते म्हटले की तिला फारसं म्हणजे मराठी तुम्ही एकदम सोपी भाषामध्ये भाषा आणि सोपी आहे. म्हणजे आपली बोली लँग्वेज आहे की समजतंय सगळ्यांना, लहान हो. मुलांनाही समजेल हो. आणि मोठ्यांना, की तुम्हाला जे मांडायचंय म्हणजे आपल्याला जे मांडायचंय त्यांना जे सांगायचंय की नाही ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, तुमच्या बाबत असं होत असेल किंवा तुम्हाला कधी एखाद्या इन्सिडेंट मधून जाणवलं असेल असं, तर म्हणजे तसं तुम्ही भाषा वापरली आहे हो. या म्हणजे पुस्तकामध्ये. ही गोष्ट पॅरलल चाललेली आहे. हा. एक 1983 पासनं पुढे घडलेली घटना आहे अच्छा. आणि एक अगदी आता 2020च्या आसपासची घडलेली ओके. घटना आहे 17-18 मध्ये. हा. आणि त्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलल चाललेल्या आहेत. अच्छा. त्यामुळे ती आई जी आहे हम्म, हम्म. आणि ह्या काळातली आई, त्या दोन आई एकमेकांना कशा रिलेट करतात हम्म, हम्म, हम्म. ह्यांची ती गोष्ट आहे. कारण अल्टिमेटली एक बघता येईल की आई हा. हे सगळ्यात मोठं विश्वासाचं ठिकाण असतं. हो. आणि तिथे जर अविश्वास दाखवला गेला तर मुलं कधीही बोलत नाहीत, कधीही व्यक्त होत नाहीत. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे प्रत्येक आई जेव्हा सजग होईल, हो. प्रत्येक आई जेव्हा या बाबतीत अवेअर होईल, तेव्हा मला असं वाटतं की मुलं सुद्धा तेवढीच ओपन अप होतील. आणि म्हणून आईनी वाचताना, वडिलांनी वाचताना हे पुस्तक मुलांना सुद्धा तेवढंच वाचणं गरजेचं आहे. मग त्याचा वयोगट असा नाही की तुम्ही नाही. 12 वर्षाचा, 15 काही नाही. वर्षाचा. बरोबर. मला असं वाटतं की ज्या क्षणापासून जाणीव व्हायला हम्म, लागते, हम्म, हम्म, हम्म. त्या क्षणापासून, आणि मी म्हणेन की जेव्हापासून तुम्ही वाचू शकता, मराठी जर वाचू हा. शकत असाल तर तुम्ही ते नक्कीच वाचावं, वाचलं तुमच्या पाहिजे. मुलांनी नक्कीच वाचावं. बरं. मॅम, तुम्ही पालकांना काय सांगाल की म्हणजे म्हणजे त्यांनी कसं ओळखावं, किंवा जर त्यांना दिसतंय आपल्या पाल्यामध्ये काही बिहेवियर चेंजेस असतील किंवा बोलण्यातलं चेंजेस असेल किंवा ते सडनली चेंज होतात, लहान मुलांचं कधी सांगू नाही शकत आपण, तर म्हणजे असे काही इन्सिडेंट आहे का की सांगू शकता की नाही आपल्याला हे जाणवतंय, मला म्हणजे असं कसं वाटतं की ओळखावं की काहीतरी बदलतंय हो, आपल्या घरात? मुलांमध्ये बदल नक्कीच होतात. हा. म्हणजे जेव्हा
लैंगिक शोषणाची सुरुवात जी आहे ना, ती फार अगदी छोट्या घटनांमधून असते. म्हणजे अगदी कोणीतरी जवळ घेणार, कुरवाळणार. हा. तर आजकाल शाळांमध्ये एक झालंय, की गुड टच आणि बॅड टच याबद्दल एक अवेअरनेस मुलांमध्ये आधीपासून क्रिएट केल्या जाते. ओके. ती पूर्वी नव्हती. जे अच्छा. आता केजी पासून वगैरे मुलांना हे सगळं शिकवल्या जाते. व्हॉट इज गुड टच, व्हॉट इज बॅड टच. आणि त्यामुळे मुलं जेव्हा तुमच्याकडे येऊन म्हणतात, की बॅड टच कोणीतरी केलाय, हा. तेव्हा मुलांना पहिले तर ऐकून घ्या. हो. तुम्ही जर मुलांना तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही मुलांना म्हटलं, की तुम्ही काहीतरी स्टोरीज बनवताय बरोबर. किंवा तुम्ही म्हणाल, की तू मुद्दामच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर मुलं त्या वयात परत ओपन अप होत नाही. आणि मग ह्यानी होतं काय, की जी पिडणारी व्यक्ती असते तिला माहिती पडतं, की ह्या मुलाचं, ह्या मुलीचं फारसं कोणी ऐकून घेत नाहीये. आणि त्यामुळे ते निर्ढावलेपण जे आहे ना, ते वाढतं. म्हणजे आधीचं नुसतं कुरवाळणं, स्पर्श करणं जे आहे ते हळूहळू लैंगिक बरोबर. छळाकडे वळतं. आणि मग त्यातून खरंय. अगदी बलात्कारापर्यंत सुद्धा घटना घडतात. घडतात. आणि नुसतं बलात्कार असंच नाही, तर मुलांना पॉर्न दाखवणे, हो. मुलांकडनं काही लैंगिक चाळे करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्याच्याशी रिलेटेड आहेत आणि या सगळ्या त्या पॉक्सो कायद्याअंतर्गत येतात. त्यामुळे तुमची मुलं जेव्हा बदलतात किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना ऐकून घ्या हो. आणि त्यांना पूर्णपणे व्यक्त होऊ द्या. उगाचच नाही काहीतरी बोलतोय, नाही काहीतरी सांग, असं करू नका. जेव्हा मुलं सांगतायत तेव्हा पूर्णपणे त्यांचं ऐका. त्यांना काय वाटतंय एखाद्या व्यक्तीबद्दल, का वाटतंय, हो. स्पर्श नको तर का नको वाटतोय. आणि मुलींच्याच बाबतीत आपण थोडं जास्ती सजग असतो, मुलांच्या बाबतीत नसतो, तेही चुकीचं आहे. बरोबर. कारण ह्या केसेसमध्ये लक्षात येतं, की मुलांवरती सुद्धा अत्याचार तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु मुलांकडे फारसं तसं बघितलं जात नाही. आपल्याला असं वाटतं मुलं आहेत म्हणजे सेफ आहे. म्हणजे 7च्या आत नियम सुद्धा मुलींसाठी असतो. 7च्या आत घरात मुली. मुलं 9-10 पर्यंत बाहेर असली तरी चालतात. पण ते तसं नाहीये. लहान मुलांवरती सुद्धा तेवढाच अत्याचार होतो. पण तो काही कारणांमुळे दुर्लक्ष केला जातो. आणि बरेचदा असं लक्षात येतं, की मग यामधून मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्यांचं अभ्यासातून लक्ष उडतं. आणि मग आई-वडिलांना असं वाटतं टीनेज कडे वळतोय किंवा हॉर्मोनल चेंजेस. प्रत्येक वेळी तेच कारण असतं असं काही नाही. तुम्ही ते जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर ते तुम्हाला जाणून घेता येत नसेल तर नक्कीच काउन्सिलरची मदत घ्या. चाइल्ड काउन्सिलर हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. जर तुमच्या मुलांमध्ये काही तुम्हाला चेंजेस दिसतायत किंवा तुमची मुलं काहीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतायत पण पूर्णपणे सांगतही नाहीयेत. पण मॅम आता आजकाल बऱ्याचदा असं होतं, म्हणजे तुम्ही बोलला की बरेच पालक ओपन अप होत नाही. तर काउन्सिलरकडे जाऊन म्हणजे त्यांना असं वाटेल का की आपल्या वाचकांना तुमच्याकडून सांगा की जाणं अयोग्य आहे की योग्य आहे, की आपण तो न्यूनगंड मनात नाही ठेवला पाहिजे की नाही आपण कसं जाणार किंवा मुलांबद्दल आपण डायरेक्ट कसं बोलणार, असं बऱ्याच पालकांना वाटू शकतं. तर तुमचं काउन्सिलर ही कॉन्सेप्टच मुळात ना फारशी मवाळ कॉन्सेप्ट आहे. ते सायकेट्रिस्ट नाहीये. लोकांची ती जी अंडरस्टँडिंग असते ना, कन्फ्युज होतं ना लोकांचं, कन्फ्युजन. आपल्याला काहीतरी मग वेगळं ट्रीट करतील का किंवा आम्हाला वेड लागलंय का किंवा आमच्या मुलाला वेड लागलंय. का. मी सायकॅट्रिस्ट म्हणते, मी म्हणते की चाइल्ड काउन्सिलर. कारण पहिली काउन्सिलर तर खरं आईनीच असायला पाहिजे. मुलांचा पहिला बेस्ट काउन्सिलर कोण असेल तर आई. पण आईकडनं जर ते होत नसेल, बरेचदा घरातली ती एक पर्टिक्युलर व्यक्ती असते अत्याचार करणारी, जिचा घरात एक स्थान असतो, एक दरारा असतो. समजा एखाद्या केसमध्ये आजोबा आहेत, तर त्यांचा घरात दरारा असतो. त्या मुलाला दिसत असतं की माझी आई सुद्धा यांना घाबरते किंवा माझी आई सुद्धा यांचं ऐकते, यांचं ऐकावंच लागतं घरामध्ये. अशी सिच्युएशन जिथे असते तिथे मुलं आईकडे सुद्धा फार ओपन अप होऊ शकत नाही. त्यामुळे जर असं काही जाणवत असेल की या व्यक्तीच्या बाबतीत माझा मुलगा मुलगी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु पूर्णपणे ओपन अप होत नाहीये, मग अशा वेळी काउन्सिलरची मदत खरंच घ्यायला हवी. कारण त्यांच्याकडे टेक्निक्स असतात, ते हळूहळू मुलांना ओपन अप करतात. म्हणजे यामध्ये सुद्धा जी मनस्विनी आहे, जी संस्था चालवतीये, ती सुद्धा अशा मुलांचं काउन्सिलिंग करते. ओके, ही म्हणजे फाउंडेशन. म्हणजे तिच्यासोबत जे घडलं त्यातून ती बाहेर पडली आहे आणि तिने सेवा सदन नावाची जी संस्था सुरू केली त्यामधून ती मुलांचं काउन्सिलिंग करते आणि अशा केसेस मधल्या मुलांना बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करते. म्हणजे असे लोक आहेत, अशा संस्था आहेत. मुळात बऱ्याच मॅम तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांना हे सुद्धा माहिती नसणार आहे. आता शहरामध्ये थोडंफार अवेअरनेस असू शकतोय आहे, पण खेड्यामध्ये किंवा जिथे निमशहरी भागामध्ये वगैरे तिथे नाही हा अवेअरनेस की अशी व्यक्ती असते की जिथे जाऊन आपण बोलू शकतोय किंवा सजेशन घेऊ शकतोय आपल्या मुलांना
अजूनही तसं काही नाहीये. म्हणजे असं काही सोशल प्लॅटफॉर्म आहे का, की जिथे जाऊन आपण बोलू शकतो, म्हणजे आपलं हे मांडू शकतोय असं, की त्यांच्याकडून आपण अपॉइंटमेंट घेऊ शकतोय असं? ऍक्च्युली प्रत्येक ठिकाणी आता जिल्ह्याच्या ठिकाणी बालविकास केंद्र असतात ओके, आणि त्या ठिकाणी तिथे काउन्सिलर्स असतात. ओके. तिथे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हो आणि असतातच. तिथे वेगवेगळ्या संस्थांचे लोक एनजीओज जे आहे त्या त्यांच्याशी कनेक्टेड असतात. आणि एवढंच नाही तर ह्या एनजीओज बरेचदा शाळांमध्ये जाऊन सुद्धा अवेअरनेस क्रिएट करतात. मग ओके. अशा वेळी तुमची मुलं तिथे हं, बोलतायत हं, का हं, हं. हे बघायला पाहिजे. कारण ज्या केसपासून ही सुरू झाली, ही गोष्ट, ही हां, हां, कादंबरी हां, ज्या हां. केसपासून सुरू झाली ती अशाच पद्धतीने बाहेर आली, की अच्छा. एक एनजीओ शाळेमध्ये गेली आणि त्या ओके, शाळेमध्ये त्यांनी या बाललैंगिक शोषणाबद्दल ओके. सांगितलं हां, आणि हां. त्यामधनं ती मुलगी बाहेर आली. हो. आणि त्या मुलीने सांगितलं, की माझ्यासोबत हे असंच होतंय. माझे वडील गेल्या काही वर्षांपासून माझ्यासोबत हे करतायत. माझ्या आईला हे माहिती बापरे! आहे. आणि मग तिथनं ती गोष्ट सुरू झाली आणि अल्टिमेटली त्या वडिलांना हां, अटक हां. झाली अटक झाली. आणि ती सगळी गोष्ट तिथे संपली. नंतर त्या मुलीचं सुद्धा काउन्सिलिंग झालं. अच्छा. तिला त्यातनं बाहेर काढण्यात आलं. कारण हा खूप मोठा धक्का असतो, धक्का एक आहे, खूप मानसिक मोठा धक्का धक्का आहे. असतो. तेच, तेच. आणि जेव्हा त्या मुलीला हे माहिती असतं, की माझ्या आईला हे माहिती असून सुद्धा ती काही करत करत नाहीये. नाहीये. हो, तेव्हा हो. तो फार आणि ह्या पुस्तकानंतर सुद्धा मला इतक्या रिएक्शन्स बऱ्याच लोकांच्या आल्या. म्हणजे मला अजूनही आठवतं, की एका ठिकाणी एक पुस्तकावरती हं. भाषण झालं आणि तिथे एवढ्या मोठ्या क्राउडमध्ये मला माहिती नाही, की कोण हं, हं, हं. किती लक्ष देऊन ऐकतंय काय. पण तो कार्यक्रम झाल्यानंतर 2 दिवसांनी मला फोन आला आणि त्या जवळपास त्यांनी आयडेंटिटी रिव्हील केली नाही, पण मला असं वाटतं, की त्या 50-60च्या आसपास त्यांचं वय असावं. हं. आणि त्या अक्षरशः रडत होत्या. आणि ओके. रडता-रडता त्यांनी सांगितलं, की हे सगळं माझ्या मामांनी लहानपणी माझ्यासोबत केलं, पण माझ्या आईनी विश्वास ठेवला नाही. बापरे! आणि त्यामुळे मला इतका मोठा धक्का बसला, की जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा माझ्या पतीसोबत माझे रिलेशन्स, मी त्याच्याकडे ज्या पद्धतीने माझा हं, मामा हं. माझ्यासोबत वागला, मी तसंच माझ्या पतीला बघत होते. हो. आणि त्यामुळे आमचं बॉन्डिंग कधीच प्रॉपर होऊ होऊ शकलं नाही. शकलं नाही. म्हणजे बरोबर. मी माझं जे मॅरिड लाईफ आहे ते फार छान म्हणजे तो एक ट्रॉमा असतो. त्या आपण ट्रॉमामधून म्हणतो त्या ना बाहेर हां, पडायला खूप वेळ लागला किंवा वेळ लागतो. नाहीच पडला असंही म्हणू शकते. बरोबर. त्या म्हटल्या, की आता हे पुस्तक वाचल्यानंतर मी अक्षरशः रडत होते आणि मी खरंय. आता हे ठरवलंय, की माझ्या नाती असतील हं, हं. किंवा अजून कोणी मला समाजात कुठेही असं दिसेल, की कोणासोबत असं काहीतरी घडतंय किंवा हं. एखाद्या व्यक्ती कुठल्यातरी विचित्र पद्धतीने स्पर्श जरी करायचा हं, प्रयत्न हं, करतोय हं. एखाद्या लहान मुलाला किंवा हं, मुलीला, हं. मी हे ठरवलंय, की आता मी तिथे स्टँड घेणार. माझ्या आईनी माझ्यासाठी स्टँड घेतला नाही, परंतु मी मात्र येणाऱ्या हां, पिढीसाठी हां. स्टँड घेणार. आणि मला असं वाटतं, की ही फार मोठी गोष्ट खूप आहे. ही मोठी गोष्ट आहे ही. एक खूप मोठी अचीव्हमेंट आहे, अचीव्हमेंट आहे. की खूप मोठी. एक कादंबरी वाचून एक व्यक्ती जर अशा पद्धतीने बदल सजग झाला, हो, बदल हो. झाला त्यांच्यात. कारण कुणीतरी आपला पास्ट विसरून आता फ्युचरमध्ये काहीतरी हो. चांगलं पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करताय, प्रयत्न. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. मॅम, या पुस्तकामध्ये असं काही आहे का, म्हणजे तुम्हाला आम्हाला वाचून दाखवावसं वाटेल? हो, किंवा नक्कीच. मला असं वाटतं, की म्हणजे त्यामध्ये खरं तर सगळंच पुस्तक सगळ्यांनीच वाचलं पाहिजे. पण ते मला माझी असं अशी इच्छा आहे, मला असं की वाटतं, की त्यात आईने मुलीला जो दिलेला कानमंत्र आहे, तो ओके. आपण नक्कीच वाचायला पाहिजे. आई आणि मुलगी त्या स्वतःला वाचवण्यासाठी हां. पळत आहेत आणि त्यांचा पाठलाग करतायत वडील. ओके. असा तो एक सीन आहे आणि त्यामध्ये त्या एका काटेरी झाडाचा आडोसा घेऊन त्या दोघी हं, तिथे हं, हं. थांबतात. पण त्याच्यात त्यांना असं वाटतं, की आयुष्याने जे काटे आपल्याला रुतवलेले आहेत, हं. त्यापेक्षा हे काटेरी झुडूप बरं. हं. आणि तिथे ती आई आपल्या मुलीला सांगते, "बस झालं रडणं आता. देवानं आयुष्यभर परीक्षाच पाहिली फक्त. रडून त्याच्या बी दरबारात न्याय मिळत नाही बाई. मनू, मी काय तुला आयुष्यभर पुरणार नाही. मी अशीन, नाहीतर नशीन. पण माझी एक गोष्ट कायम ध्यानात ठेव. जग मोठं वाईट आहे मनू. लढणारी बाई दिसली तर कोणी साथ देत नाही. सगळे मजा बघतीन दुरून. पण रडणारी बाई दिसली तर 10 माणसाचे खांदे पुढं येतात. अशा बिनविश्वासाच्या खांद्यावर कधी डोकं ठेवू नको बाई. एकदा का बाईनं अशा खांद्यावर डोकं ठेवलं का त्या खांद्यानं बाईच्या आत्मसन्मानाची तिरडी उचललीच म्हणून समजून जा. कोणावर विश्वास ठेवायच्या आधी 10 वेळा विचार करजो बाई. जप स्वतःला. परिस्थितीच्या अग्नीत सारं आयुष्य पोळून निघालेल्या एका आईचा तो कानमंत्र होता, आपल्या वयात येऊ घातलेल्या लेकीसाठी.
म्हणजे हे प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगतच आहे. मला असं वाटतं की ही एक अशिक्षित आई आहे आणि अशिक्षित आई सुद्धा जर आपल्या मुलीला हा कानमंत्र देऊ शकते तर प्रत्येक आईने ही कादंबरी त्यासाठी वाचावी की मी माझ्या मुलीला काय देऊ शकते. खरं तर एक उत्तम समाज हे एक स्वप्न आहे. हम्म, प्रत्येक आईला वाटतं की माझी मुलगी जी बाहेर पडतीये हम्म. ती सुरक्षितपणे घरी यावी. हो. आणि त्यामुळे आपल्या मुलींना घराच्या बाहेर जशी असुरक्षितता असते हम्म. तशी घरात सुद्धा असू शकते हम्म, या गोष्टीची जाणीव करून देणं हे सुद्धा आईचं काम आहे. हो. मी असं म्हणत नाही की प्रत्येक नातं वाईट आहे, हम्म, कारण ह्या कादंबरीचा उद्देश हा नाही की कुठल्या तरी वडिलांच्या किंवा कुठल्या तरी हम्म, नात्याला हम्म, काळीमा फासणं हा उद्देशच नाही. परंतु वडील या हे जर नातं हम्म. आपण घेतलं आणि ह्या नात्याकडून सुद्धा अशा हम्म. पद्धतीने अविश्वास आपल्याला मिळत असेल हम्म. तर कुठल्याही नात्यात हे होऊ शकतं. हाच होऊ माझा शकतं. उद्देश होता. अवेअरनेसच येतोय ह्या कादंबरीमधून. म्हणजे असं नाहीये की तुम्ही चुकीचा विचार करा किंवा नातेसंबंध मी वाईट ठरवत नाहीये, काही नाही. बरोबर. तुम्ही तेच सांगितलं आता. मॅम, आता तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केला ग्राफीचा. तर आजकाल सोशल मीडिया असू देत किंवा युट्यूब चॅनल असू देत किंवा म्हणजे लहान मुलं सहज आपण बघतोय, छोट्या मुलांपासून तर जे किशोरवयीन मुलं आहेत तर ते खूप सर्रासपणे मोबाईलचा वापर करतायत. तर तुमचं मत काय? म्हणजे पालकांनी हे कुठपर्यंत बघायला पाहिजे की नाही, मुलांच्या हातात आपण देतोय मोबाईल, पण हे फार म्हणजे खूप डेंजर झाल्यात गोष्टी. मला असं वाटतं की आता फार काळ बंधनं टाकता येणारच नाहीत, कारण मुलांना प्रत्येक गोष्ट हातात अवेलेबल आहे. त्यामुळे काय बघू नये यापेक्षा काय बघावं हे जर आपण मुलांना योग्य पद्धतीने शिकवलं तर ते कदाचित पॉर्नोग्राफीकडे वळणारच नाहीत. आणि सेक्स ही एक अशी गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. नैसर्गिकपणे वयाच्या 13व्या-14व्या वयापासून आपल्याला त्याबद्दल एक अवेअरनेस यायला लागते. मुलं मुली त्या बाबतीत फार बोलतात. तारुण्य सुलभ असे तर विचार असतात आणि बोलतात. त्याकडे वळतात. त्यात फार चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही. मी म्हणेन की जर त्यांना योग्य पद्धतीने गोष्टी कळल्या तर चुकीच्या पद्धतीने गोष्टी होणार नाही. म्हणजे रेपकडे वळणारे जे लोक असतात त्यांची कुठेतरी ती मानसिक विकृतीच म्हणूया आपण, कारण त्यांना योग्य वयात योग्य पद्धतीने सेक्स बद्दल कुणीतरी सांगणारं असतं, तर अशा पद्धतीने जाऊन त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी त्रास दिला नसता, या केसेस बलात्कारापर्यंत गेल्या नसत्या. ही एक साधी सोपी गोष्ट आहे. परंतु मी म्हणेन की आपल्या घरात सुद्धा जर आपल्या घरात कोणी मूल असेल जे 12-13व्या वर्षाकडे वळतंय आता, तर त्याला आईनी वडिलांनी त्याच्याशी संवाद साधावा. जर तुम्हाला जमत नसेल तर मग काउन्सिलर हा एक ऑप्शन आहे, कारण तो मुलांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगतो. आजकाल शाळेमध्ये सुद्धा हे काउन्सिलिंग सुरू झालंय बऱ्या प्रमाणात. सगळीकडे मी म्हणणार नाही, पण बऱ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे तुम्ही ती मदत घ्या. खरं तर संवाद जेव्हा आई वडील आणि मुलांमध्ये ओपनली होतो तेव्हा कितीतरी प्रॉब्लेम्स आपोआपच सॉल्व्ह होतात. त्या प्रॉब्लेम्सचं मूळ इथे असतं की उत्तर मिळत नाही आणि मग ते उत्तर शोधण्यासाठी मग मोबाईल हातात आहे. पण तुमच्या मुलाशी जर योग्य पद्धतीचा संवाद असेल तर तो मुलगा पहिला डाऊट तुम्हाला विचारेल. शाळेमध्ये म्हणजे आजकालची सगळ्यांची लाईफस्टाईल अशी झाली आहे की संवादच होत नाहीयेत. वेळ देणं गरजेचं गरजेचं आहे. शाळेमध्ये जेव्हा पॉलिनायझेशन शिकवलं जातं तेव्हा त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुषांचा सुद्धा संबंध असतो. मग तो कशा पद्धतीने असतो हे तुम्ही तुमच्या मुलांना छान पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने सुद्धा सांगू शकता. सेक्स या गोष्टीकडे वळण्याच्या आधी सुद्धा मुलांना त्या लैंगिक मी म्हणेन की एक अवेअरनेस आलेली असते, सेक्शुअल अवेअरनेस आलेली असते. त्यांना त्यांचं शरीर बदलत असतं. त्याबद्दल आई वडिलांनी आधीच आयडिया देणं गरजेचं आहे. मुलींच्या बाबतीत जशी पाळी सुरू होते आणि आई तिच्याशी संवाद साधते, तसं मुलांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा ते टीनेजकडे वळतात, त्यांच्या शरीरामध्ये बदल होत असतात, तेव्हा आईनी किंवा वडिलांनी त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. जेव्हा हे संवाद होतात तेव्हा बाहेर प्रॉब्लेम होत नाहीत आणि मग मुलं काहीतरी युट्यूबवरती पॉर्न बघू दे याकडे वळत नाहीत, कारण त्यांना टेक्निकली क्लिअर झालेलं असतं डोक्यामध्ये की हे काय आहे. जेव्हा ती गोष्ट क्लिअर होत नाही तेव्हा मग मित्रांना विचार, मग मित्र काय सल्ले देतात, शोध सुरू होतो की काय सुरू होतो आणि तो शोध जो आहे ना तो चुकीच्या ठिकाणी जाऊन थांबतो. बरोबर. परंतु जेव्हा त्याची उत्तर आई वडिलांकडून मिळतात, मी म्हणेन की आधीच्या पिढीने चुका केल्यात, आपल्याला त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं नाही आणि त्यामुळे बरेचदा लग्नानंतर सुद्धा कितीतरी लोकांच्या रिलेशन्स मध्ये प्रॉब्लेम झाले. पण निदान आपली पिढी त्या बाबतीत सुशिक्षित आहे, आपली पिढी त्या बाबतीत अवेअर आहे. त्यामुळे आमच्या वयाचे जे आई वडील आहेत किंवा आमच्यापेक्षा आता नंतर येणारे जे आई वडील आहेत
त्यांनी आपल्या मुलांशी खरंच संवाद साधला पाहिजे. पाहिजे. कुठल्याही मॅम, गोष्टीचं आता- आडपडदा न ठेवता. आपण उल्लेख केला पॉक्सो ऍक्टचा वगैरे, तर जो 2012 पासूनचा रेकॉर्ड आपण बघतोय आणि आतापर्यंत, म्हणजे मी आताच मागे पण एक न्यूज आली होती, जे रिपोर्ट करतात त्यांचे जे मेन हेड होते, अध्यक्ष म्हणूया, तर त्यांनी असं डेटामध्येच त्यांनी स्वतः उल्लेख केला होता की हा रेशो वाढत चाललाय, म्हणजे रजिस्टर केसेस असतील त्या वाढत चाललाय. मग कुठेतरी एक मनामध्ये भीतीची भावना येऊ शकते ना, म्हणजे पालकांच्या किंवा की आपण जातोय रजिस्टर करायला पण त्याचं उत्तर मिळत नाहीये. हं. मग याला कुठेतरी आपण कमी पडतोय की कुठे, म्हणजे नाही कोणाला, कशासाठी हे दोष कोणाला देता येईल यावर? मी असं म्हणेल की न्याय व्यवस्था थोडी कमी पडते आहेच. कारण बलात्काराच्या केसेस जशा पेंडिंग असतात तशाच ह्या पॉक्सो अंतर्गत येणाऱ्या केसेस म्हणजे सुद्धा मी आता तुम्ही पण बघाल रिपोर्टमध्ये जो 2012 पासून ते 22 पर्यंत ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी एक आकडा 20-30 हजाराने वाढतोय, म्हणजे पेंडिंग केसेसचा. हो, हो. ज्या निकाल लागतायत ती तर वेगळी गोष्ट आहे. प्रत्येक वेळी 20 हजाराने वाढतोय, परत हे वाढतोय. आणि आत्ताच्या 2022 मध्ये जवळजवळ लाखोच्या घरात गेलाय नाही, तो कारण आकडा. मुळातच ही प्रक्रिया जी आहे ना ती थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहेच. हम्म. कारण या मुलांना नॉर्मल पद्धतीने ट्रीट केल्या जात नाही कायद्यात. नॉर्मल म्हणजे मी म्हणेन की त्यांच्यासाठी कोर्ट वेगळं असतं. अच्छा. इन कॅमेरा चौकशी होते ही. कारण मुलं इन्सिक्युअर फील करतात किंवा एवढ्या मोठ्या कोर्टाचं जे वातावरण असतं त्यामध्ये ती मुलं नाही राहू शकत. त्यामुळे त्यांच्यासाठी ते अगदी जज सुद्धा अगदी साधेपणाने, कुठलाही कुणी वकिलासारखं वागत नाही, कुणी जज सारखं वागत नाही. त्या मुलांना त्यांच्या काउन्सिलर सोबत बसवलं आणि जातं. मॅम हे कुठे असतं, म्हणजे आपण हे प्रत्येक ठिकाणी होतं. म्हणजे जिथे जिथे पॉक्सोच्या केसेस कोर्टामध्ये जातात, म्हणजे तालुका जिल्ह्याच्या हो हो, ठिकाणी सगळ्या सगळीकडेच ठिकाणी असतं. तिथे पॉक्सो हे वेगळ्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या केसेस आहेत. तिथे जसं भरलेलं न्यायालय असतं आणि ते सगळं या बाबतीत होत होत नाही. नाही. बरोबर. आणि जेवढी ती केस सिव्हिअर असेल तेवढी गोपनीयता बाळगली जाते, तेवढं त्या मुलांना मुलींना छान अगदी लहान मुलांना ज्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे त्या पद्धतीनेच ट्रीट करून ह्या केसेसचे रिझल्ट बाहेर आणले जातात. मुळात मुलांना ओपन अप करणं हीच फार मोठी गोष्ट आहे. हो. आणि त्यामुळे या कायदा जरी झालेला असला तरी वेळखाऊ प्रक्रिया आहे ही निश्चित आहे, परंतु त्यातून न्याय मिळतो हेही मात्र तेवढंच करा. ओके. म्हणजे एक त्याचं पर्सेंटेज कमी असेल हो, पण मिळतो, म्हणजे जेव्हा आपण पुढे जाऊन बोलतोय, मग आपलं मांडतोय की नाही इथे आम्हाला, म्हणजे आपण व्हिक्टिम आहेत किंवा बरोबर. माझी घरातली व्यक्ती व्हिक्टिम आहे, तर त्याच्यासाठी आपण न्याय मागायला जातोय, तर त्याची उत्तरं मिळतात हो. आपल्याला. पण ते बोलणं गरजेचं आहे, अर्थात म्हणजे तो आवाज उठवणं. जेवढ्या स्पष्टपणे ती व्यक्ती समोर येईल आणि जेवढ्या स्पष्टपणे सांगू शकेल की काय झालंय, तेवढ्या लवकर ती केस सॉल्व्ह होईल. ओके. मुलांना वेळ द्यावा लागतो म्हणून या प्रक्रियेला फार वेळ लागतोय आणि म्हणून त्या केसेस पेंडिंग राहत जात आहेत. कारण ऑलरेडी आपल्याकडे नॉर्मल केसेसमध्येच बलात्काराच्या इतक्या केसेस आहेत, त्यामध्ये परत पॉक्सोच्या केसेस वेगळ्या आणि त्या सुद्धा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ट्रीट केल्या जातात. त्यामुळे ही प्रक्रिया वेळ घेणारी आहेच आणि याच्यावरती काम करणं मात्र गरजेचं आहे. कारण पॉक्सोचे वेगळे कोर्ट वगैरे वेगवेगळ्या गोष्टी अजून केल्या जाऊ शकतात. जसं तालुका लेवलवरतीच जर काही केसेस सॉल्व्ह होत असतील त्या जिल्हा लेवलला आणण्याची गरज नाही, त्या पुढे आणण्याची गरज नाही. असं जर होऊ शकत असेल प्रत्येक ठिकाणी तर त्या केसेस तिथल्या तिथे सॉल्व्ह होऊन जातील. मॅम, आता आपण बघू की आपण पुस्तकाबद्दल खरं तर बोलतोय. आता व्हेन माय फादर हे मॅडमचं जे पुस्तक आहे, मॅम तुम्ही याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये काय आहे, कोणी वाचावं काय, तर अशी पुस्तकं मुळातच मराठी साहित्यात हे पहिलंच आहे. म्हणजे नाहीच आहे किंवा कमी हे पहिलंच आहे. या नात्याला घेऊन लिहिलं गेलेलं हे पहिलंच पुस्तक आहे. म्हणजे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की अशी पुस्तकं आता हे विषय धरून किंवा म्हणजे पुढे तरुण लेखक असतील किंवा कोण तर यायला पाहिजे का, कसं लिहिलं पाहिजे? मुळात घाबरतात कोणी असं, म्हणजे मी तुम्हाला आधीच त्याच्यासाठी बोलली की मॅम तुमचं फार कौतुक आहे की हे खूप धैर्याची गोष्ट आहे की आपण असा इतका सेन्सिटिव्ह विषय, संवेदनशील विषय असा मांडतोय, तो लिहितोय, तर याला खूप मोठं आधी आपण स्ट्रॉंग व्हावं लागतंय, मग ते लिहितोय आपण. बरोबर. याबद्दल मला असं वाटतं की साहित्य म्हणजे काही वेगळं नाहीये. समाजात जे घडतं त्याचंच कुठेतरी प्रतिबिंब साहित्यामध्ये उतरतं. मग प्रत्येक वेळी प्रेमकथा किंवा एखादा विषय घेऊन जे घडतं रेग्युलर सगळीकडे तेच लिहिणं गरजेचं नाही. समाजात अशा काही घटना असतात ज्या घडत असतात, मोठ्या प्रमाणात घडत असतात, मात्र काही कारणामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो
आणि पर्टिक्युलरली स्त्रियांच्या बाबतीत मी म्हणेन की अशा बऱ्याचशा घटना आपल्याला दिसत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातात की हे माझ्या घरी होत नाहीये. प्रत्येक घटना जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं माझ्या घरी होत नाहीये, हे कुठेतरी भलतीकडे होतंय, हे समाजात तिकडे होतंय, ह्या समाजात होतंय, त्या जातीत होतंय, त्या धर्मात होतंय. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हे कळतच नाही की ते वादळ आपल्या घरापर्यंत आलंय. मला असं वाटतं की साहित्यातून असं काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे ज्यामुळे समाजामध्ये एक सजगता निर्माण होईल. साहित्य म्हणजे निव्वळ प्रेमकथा किंवा काहीतरी रंजक, मनोरंजक, काहीतरी कल्पनाविलास असंच असावं असं नाही. ओके. म्हणजे फक्त छान छान वाटावं छान. हा, असंच असं काहीतरी असावं नाहीये. असं गरजेचं नाही. तर समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब जर तुमच्या साहित्यातून उमटत असेल आणि तुम्ही ती गोष्ट जर प्रकर्षाने समोर आणू शकत असाल तर ते जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की बरोबर. आता बऱ्याच प्रमाणात लेखक लेखिका वेगवेगळ्या विषयांवरती लिहत आहेत. त्यामुळे मी जरी ही कादंबरी लिहिताना ही पहिलीच कादंबरी असली मराठीतली या नात्याला धरून आणि बाललैंगिक शोषण हा विषय धरून, तरी मला असं वाटतं की पुढे असं वेगवेगळ्या पद्धतीने येईल. आपण अपेक्षा करूया मॅम की तुमच्यासारखंच अजून तरुण लेखक किंवा अजून दुसरेही लेखक यासाठी नक्कीच म्हणजे पुढे येऊन ते त्यांची मतं किंवा त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास म्हणजे बऱ्याचदा मी स्वतः बघितलंय की त्यांचा रिसर्च खूप आहे तुमच्यासारखाच, तुम्ही एवढं पण ते लिहित नाहीये, ते पुढे येत नाहीये. कुठेतरी एक मनामध्ये भीती असते की नाही मांडू की नको किंवा हे जे तुम्ही ती पुढे आणली म्हणजे तर हे खूप मोठी गोष्ट आहे मॅम की आणि तुमच्याकडून हे म्हणजे पुस्तक आलं तर नवीनच सगळ्यांना फार यातून चांगली माहिती कळणार आहे. कुठेतरी भरकटलेल्या मनाला एक वेगळी दिशा मिळणार आहे, असं मला नक्कीच वाटतंय. म्हणजे जेवढं तुम्ही आता मला सांगितलंत खूप गोष्टी, की आपण घाबरतोय जे बोलायला. म्हणजे प्रत्येक घरातच जी भीती आहे, ती कुठेतरी एक पुढचं पाऊल मिळू शकतंय ह्या पुस्तकातून, एक दिशा मिळू शकते. अर्थातच. तर मॅम थँक यू सो मच की तुम्ही आमच्याशी ह्या पुस्तकाबद्दल बोललात आणि आम्हाला माहिती दिली. तर मॅम शीतल मॅमचं हे पुस्तक आपल्याकडे आलं आहे, व्हेन माय फादर. तर तुम्ही सगळ्यांनीच हे पुस्तक नक्कीच आवर्जून वाचा. आपले अभिप्राय आम्हाला कळवा. थँक यू. थँक यू मॅम.